नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वीरांना सलामी या शीर्षकांतर्गत असलेला पाठ आपण शिकणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई। अनुराधा प्रभुदेसाई या लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाम येथील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते। त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्षे या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन अशी ती शपथ घेते। त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ। कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमो धर्मः म्हणजे सेवा हाच सर्वात महत्वाचा धर्म आहे, सगळ्यात मुख्य धर्म आहे। याचे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचं काम करतात। कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकारी अनुभव प्रस्तुत पाठातून आपल्याला मिळतो। जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते। अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो। आपण सुद्धा जवानांसाठी काहीतरी ठोस करायला हवंय अशी भावना आपल्या मनात निर्माण होते। लेखिका लेह लद्दाख या भागामध्ये फिरायला गेली, ती मुळात एक पर्यटक म्हणून, आणि त्यामुळे त्या भागातलं जे काही साईट सीइंग तिने केलं, जी स्थळं तिने पाहिली ती केवळ एका पर्यटकाच्या नजरेतून पाहिली। लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल असा संपूर्ण टापू तिला नजरेखालून घालायचा होता, तो एका पर्यटकाच्या दृष्टीतून। बाकी सगळं लेखिकेचं फिरून झालेलं होतं, आता फक्त शेवटला टप्पा शिल्लक होता आणि तो होता द्रास आणि कारगिल। सोबत त्यांच्या लडाखी ड्रायव्हर होता, त्याचं नाव होतं स्टान्झेन। तो त्यांना 5 वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणी सगळ्या सांगत होता। गाडी पुढे जात होती, लेखिका आपल्याला सांगते, आणि मग लेखिका आणि तिच्यासोबतचे इतर सर्व सहप्रवासी द्रासला पोहोचतात। शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांना गेल्यानंतर 2 खोल्या मिळतात। लेखिका सांगते की दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर लांबूनच ते सगळे टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतात। थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल या कल्पनेनं सुद्धा अंगावर काटा आला असं लेखिका म्हणते। निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो। समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब, हम, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉइंट 4875, भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग होय। याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते। कारगिल युद्धाची स्मृती जागी करताना आपल्याला लेखिका सांगते की हे जे सैनिक आहे हे अतिशय खडतर परिस्थितीमध्ये, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिथे आपल्या सीमेवर भारत भूमीचं रक्षण करत असतात। तिथे राहताना, सैनिकाचं काम करत असताना त्यांच्यासमोर केवळ एक लक्ष्य असतं आणि ते म्हणजे शत्रूपासून आपल्या मायभूमीचं रक्षण करायचं। यांच्या या सेवेच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रलोभन येत नाही, त्यांना कुठल्या प्रकारचा लोभ स्वतःला वश करू शकत नाही। इतकंच नव्हे तर माता पिता, पत्नी, मुलं बाळं अशा प्रकारचा कुठल्याही मोहबंधनाचा पाश त्यांच्या पायांना बद्ध करू शकत नाही। वसंत बापट सैनिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसे लढत राहतात याचं वर्णन करताना एके ठिकाणी आपल्याला सांगतात, वसंत वा शरद तुला न तीक्षिती, सैनिकाला उद्देशून ते म्हणताय तिथे, नभात सूर्य वा असो निशापती, विशीर्ण वस्त्र ही विदीर्ण पावले, तरी न पाय हे कधी विसावले। कवी इथे म्हणतात की वसंत ऋतू असो वा शरद ऋतू असो, कशाचीही तमा, कशाचीही क्षिती सैनिक कधीही मनात बाळगत नाहीत। इतकंच नव्हे तर सूर्य आग ओकत असो वा रात्रीची वेळ असो, सैनिक कधीही वेळेचा विचार, काळाचा विचार न करता कायम
आपल्या देशाच्या सीमेवर सजग प्रहरी बनून कार्य करत असतात. त्यांची वस्त्र विशीर्ण झालेली असो, कपड्यांची लक्तर झालेली असोत युद्धात लढताना, की त्यांची पावलं विदीर्ण झालेली असोत, त्यांची पावलं जखमी झालेली असोत, सैनिकाला कायम हे एक भान असतं की तुझं पाऊल कधीही मागे घ्यायचं नाहीये. आणि म्हणून कवी म्हणतात, सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. तुला मागे फिरणं जणू काही ठाऊकच नसतं, तुला कायम समोर जायचं असतं, शत्रूचा सामना करायचा असतो आणि त्याला हरवून, त्याला धूळ चारून तुला आपल्या भारतभूमीचा झेंडा उच्च फडकवत ठेवायचा असतो. कारगिल युद्धामध्ये सुद्धा काय झालं हे सांगताना आपल्याला लेखिका सांगतात की धूळ अंगावर घेत तब्बल 16,000 फुटांवर बर्फाच्छादित शिखर असलेल्या प्रांतामध्ये आणि त्यातल्या त्यात शत्रूच्या तोफा वरून आग ओकत असताना, वरून खालच्या आपल्या भारतीय सैन्याला आपलं लक्ष करत असताना सुद्धा त्या भयाण वातावरणामध्ये आपले हे धैर्यधर सैनिक, धैर्यशील सैनिक जे आहेत ते चढण करत राहिले होते. ते अथकपणे मातृभूमीच्या रक्षणात गुंतलेले होते. मृत्यू साक्षात समोर दिसत असताना मृत्यूच्या जबड्यामध्ये हात घालून त्याला आव्हान देणारी ही 22-23 वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती, लेखिका म्हणते. खरं तर त्या मुलांचं आणि आपलं वय पाहिलं तर आपण त्यांना आशीर्वाद द्यावे अशा वयात ती होती. मात्र आज दुर्दैवाने लेखिकेला आणि तिच्या सहप्रवाशांना, या आपल्या शूर अनाम वीरांना सलामी देण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवलेला होता. आणि म्हणून ती म्हणते की ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना सलामी देणं ही किती अवघड गोष्ट आहे, किती कष्टप्रद बाब आहे याची जाणीव मला झाली. लेखिका म्हणते की अतिशय थरथरत्या हातांनी आणि डबडबत्या डोळ्यांनी आम्ही सर्वांनी त्या स्मारकाला सलाम केला. तेवढ्यात एक लष्करी तरुण अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला, चित्रफित बघायला तेथील दृकश्राव्य माध्यमात दालनात नेलं. तो सगळा थरार, ती चित्रफित पाहिल्यानंतर लेखिका सांगते की कारगिल युद्धाचा तो थरार म्हणजे काय तर निव्वळ दुर्दम्य आशावाद, ज्याचं कोणीही दमन करू शकणार नाही, ज्याला कधीही कोणी हरवू शकणार नाही. त्या आशावादाने सैनिक त्या युद्धभूमीवर कसे लढत राहिले त्याची कारगिल युद्धकथा. असामान्य कर्तृत्व आपल्या सैनिकांनी गाजवलेलं, त्यांच्या ठायी असलेली, त्यांच्या रोमारोमात भिनलेली प्रखर अशी राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस, ज्यांच्या साहसाला कुणीही बांध घालू शकत नाही अशा प्रकारची साहसी ती मुलं होती, आपले सैनिक होते. हे जे सगळे भाव आहेत हे अमूर्त आहेत. साहस, कर्तृत्व, आशावाद. मात्र या अमूर्त गोष्टींना मूर्त रूप देणारे कर्तृत्वशील, कर्तृत्ववान असे ते सैनिक होते. सरते शेवटी लेखिका म्हणते की त्या चित्रफितीमध्ये आम्हाला दाखवण्यात आलं की एका शहीद झालेल्या वीराच्या आईने जे उद्गार काढले ते ऐकून मात्र एक जबरदस्त चपराक आम्हाला बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा तो प्यार करो. त्या शहीदाची आई म्हणाली की माझ्या मुलाचं जीवन मी या देशासाठी दिलेलं आहे, माझ्या मुलांनी आपल्या प्राणांचं बलिदान या देशासाठी केलेलं आहे. तुम्ही आपल्या देशावर निदान प्रेम तर करा, आपला जीव नका देऊ, निदान प्रेम तर तुम्ही आपल्या देशावर करू शकता. चाबकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं अधिक वेदना लेखिका म्हणते माझ्या मनाला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेमध्ये, त्या दुःखी मनस्थितीमध्ये त्या विजयस्तंभासमोर मी शपथ घेतली. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना मी यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं मी गाईन. आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन त्या सर्व वीरांना सलामी देईन. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व मी अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. त्या शहीदाच्या मातेने उद्गारलेल्या त्या वचनांमुळे लेखिकेचं मन इतकं विद्ध झालं, इतकं आहत झालं की तिला असं वाटायला लागलं की या सगळ्या सैनिकांनी, या सैनिकांच्या मातांनी इतका त्याग केलेला आहे देशासाठी आणि आपण काय केलेलं आहे आपल्या देशासाठी. निदान आपण एवढं तरी करू शकतो की दरवर्षी निदान पुढली 5 वर्ष आपल्या सोबत आपल्या समविचारी लोकांना इथे घेऊन आपण येऊ शकतो आणि त्यांना या सैनिकांच्या त्यागाची, त्यांच्या समर्पणाची, त्यांच्या बलिदानाची आपण गाथा ऐकवू शकतो. त्यांना जाणीव करून देऊ शकतो की या लोकांमुळे आपण आपापल्या घरामध्ये सुरक्षितपणे जगू शकतो आहे. आणि म्हणून लेखिका त्या विजयस्तंभासमोर शपथ घेते की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मध्यमवर्गीय लोक शिस्त, निष्ठा, त्याग, समर्पण या सगळ्या शब्दांना ज्या सपकपणे वापरतात
या शब्दांचं गांभीर्य लक्षात न घेता त्या शब्दांचा सर्रास वापर करतात. त्या शब्दांना, त्या भावनांना मी निश्चितच न्याय देण्याचा प्रयत्न करेन माझ्या परीने. केवळ शब्दच नाही तर तशी वृत्ती बनलेले हे जे सैनिक आहेत, केवळ शब्दांनी हे सैनिक नसतात. आपण त्यांना सैनिक म्हणतो म्हणून ते सैनिक नसतात, तर सैनिकी बाणा असलेले ती माणसं असतात. त्यामुळे हे जे वीर आहेत यांची भाट मी होईन, यांची स्तुती पाठक मी होईन आणि माझ्या लिखाणातून, माझ्या लेखणीच्या साह्याने यांच्या पराक्रमाच्या, यांच्या बलिदानाच्या गाथा जगासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेन. त्यांची कवनं मी गाईन आणि पन्नादाईप्रमाणे मी सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन. या सगळ्या सैनिकांचं मातृत्व मी स्वीकारेन. त्यांनी जो हा असीम त्याग केलेला आपल्या मातृभूमीसाठी, त्या त्यागाला एक नागरिक म्हणून पात्र बनण्याचा मी प्रयत्न करेन, अशी शपथ त्या ठिकाणी लेखिका घेते. भावनिक कल्लोळ शमला. लेखिका म्हणते, मी भावना वेशामध्ये येऊन ती शपथ घेतली आणि मग मी भानावर आले आणि मग एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. लेखिकेला वाटलं की मी भावना वेगामध्ये ही शपथ तर घेतलीये, पण मी ही कितपत प्रत्यक्षात उतरवू शकेन? मी दरवर्षी म्हणजे एकूण 5 वर्ष माझ्यासोबत इतर लोकांना इथपर्यंत आणू शकेन का? माझ्यासोबत कोणी यायला तयार होईल का? मी ही जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेचं पालन करू शकेन का? जमेल का हे आपल्याला सारं? तिला प्रश्न पडला. पण विचारांती ती म्हणते, मी माझं मन खंबीर केलं. काही क्षणातच माझ्या मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञा पूर्ततेच्या दृष्टीने काय करायचं नेमकं या दृष्टीने माझ्या विचारांची वाटचाल सुरू झाली. मग आता या सगळ्या सैनिकांना जर का आपल्याला सीमेवर जाऊन भेटायचंय काही लोकांना घेऊन, तर त्यासाठी चांगला प्रसंग कोणता, योग्य प्रसंग कोणता, असा विचार करता आपल्या लेखिकेला असं सुचलं की रक्षाबंधनाच्या सणाला जर का आपण यांना जाऊन भेटलो तर आपापल्या घरांपासून, आपापल्या बहिणीपासून, त्या प्रेमाच्या धाग्यापासून दूर असलेल्या या सैनिकांना आपण जाऊन जर का तिथे राखी बांधली तर त्यांना आपल्या बहिणींना भेटल्यासारखं होईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ती राखी पौर्णिमा केवळ अविस्मरणीय ठरेल. आणि म्हणून लेखिका आपल्याला सांगते की ऑगस्ट महिन्यात असतो श्रावण आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा, सगळ्यांचा आवडता सण, सगळ्या विशेषतः बहीण भावांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही एक भावनिक वीण असते. बहीण आणि भाऊ या राखीच्या धाग्याने एकमेकांशी घट्ट बांधले जातात. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली आणि आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता त्यांच्या प्रती असलेली व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. हो ना, आपण भावाला तो आपलं रक्षण करतो म्हणून राखी बांधतो किंवा त्यांनी रक्षण करावं म्हणून राखी बांधतो, पण आपले खरे भाऊ कोण आहेत? आपले हे रक्षक सैनिक आपले खरे भाऊ आहेत आणि त्यामुळे आपल्या राखीवर प्रथम हक्क जो आहे तो या आपल्या सैनिक बांधवांचा आहे आणि म्हणून आपण राखी पौर्णिमा तिथे जाऊन त्यांच्या समवेत साजरी केली पाहिजे. ती त्यांच्या प्रती आपण व्यक्त केलेली खरी कृतज्ञता ठरेल असा विचार लेखिका करते आणि राखी पौर्णिमेला तिथे जाऊन त्या सैनिकांना भेटण्याचा आपला मनोदय पक्का करते. लेखिका म्हणते की आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे आम्ही निश्चित ठरवलं. 24 जण आमच्या बरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. पहिल्यांदा म्हणजे 2004ला लेखिका लेह लडाखला भेट द्यायला गेल्यानंतर नंतरच्या वर्षी ज्यावेळी तिने आपल्यासोबत काही एक टीम घेऊन जायचं ठरवलेलं होतं त्यावेळी तिच्यासोबत 24 लोक समविचारी असे तिच्यासोबत 24 लोक जुळले आणि या 24 लोकांना घेऊन तिने आपलं मिशन लडाख सुरू केलं. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू काही सिंहाच्या गुहेत प्रवेश होता. याचं कारण असं असतं मित्रांनो की सैनिकांचा जो त्यांची राहण्याची जागा असते किंवा त्यांची हेडक्वार्टर्स असतात ती जागा सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असते आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी प्रवेश मिळणं केवळ दुरापास्त होऊन बसतं आणि त्यामुळे तिथे प्रवेश मिळवण्यासाठी बऱ्याच खटपटी करून ती म्हणते की आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद मिळाला. आम्हाला 14 कोअरच्या कर्नल झा यांनी भेटायला बोलवलं होतं. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं. त्यामुळे तिला जरा धास्ती वाटत होती की आपल्याला बोलायला जमेल का, ते सैन्यातले मोठे अधिकारी आपल्याशी कसे वागतील. पण ज्यावेळी कर्नल झा यांना ती भेटली, त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व आणि तितकंच आश्वासक, तितकंच प्रोत्साहनपर बोलणं तिने ऐकलं त्यावेळी ती म्हणते की माझ्या मनातल्या या सगळ्या शंकांचं निरसन झालं. कर्नल झा यांनी लेखिकेच्या पाठीवर थाप दिली की तुम्ही लष्कराचं मनोबळ या पद्धतीने खूप वाढवत आहात आणि निघताना दारापर्यंत ते त्यांना सोडायला आले आणि ते लेखिकेचा हात हातात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. म्हणजे
लष्कराशी, आपल्या सैनिकांशी एकदा का तुम्ही आपले भावबंध जुळवलेत की ते केवळ 5 वर्षांपुरते मर्यादित ठेवायचे नाहीयेत, तर तुम्हाला आयुष्यभरासाठी हा संबंध जुळवून निभवायचा आहे. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी इतकंच नव्हे तर थेट 10 वर्षांनी सुद्धा पाळला. लेखिका ज्यावेळी अरुणाचल प्रदेशमध्ये गेली होती त्यावेळी अरुणाचल प्रदेशमध्ये भारत चीन सीमेवर लेखिकेला भेटून त्यांनी आपला हा शब्द खरा करून दाखवला. पँगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. लेखिका सांगतेय, मी रेजिमेंटच्या बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमचा कॉन्व्हॉय म्हणजे दूत, त्यांना भेटणारा, त्यांना मार्ग दाखवणारा जो वाटाड्या होता, सैनिक होता, तो मोठ्या गेटमधून आत गेला. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रू कट केलेले सैनिक, बारीक हेअर कट केलेले सैनिक आणि वातावरणात एक प्रकारची अदब, एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि महत्वाचं म्हणजे कमालीचं आतिथ्य, सगळं काही स्वप्नवत होतं तिथे. इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? त्यांनी विचारलं. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे. खरं की काय? लेखिका विचारते. बरं, ती मंगल मावशी तर मी अनु मावशी. मी म्हणाले. पापण्या भिजू नयेत याची दखल घेत तो म्हणाला, मासी क्या मैं आपके गले लग सकता हूं? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय, या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला. सगळ्यांच्या गळ्यात पडत होता आणि नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं ज्या दिवशी तो या सगळ्यांना भेटला होता. त्याला मिळालेली रजा मात्र काही कारणांमुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेले नातेवाईक या सगळ्यांना तो शोधत असणार. या सोहळ्याची साक्षी असलेली इतर काही मुलं मग माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, मासी आप बड़ी पार्शल हो. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है और हमने क्या पाप किया? जवळजवळ अर्धा तास हा प्रश्न विचारल्यानंतर ती कॉम्बॅट वर्दी विसरून सगळे जण लेखिकेच्या टीम मधल्या सगळ्या लोकांना भेटत होते. अजब सोहळा होता तो. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावा सुद्धा त्या सैनिकांना, त्या मुलांना उबदार वाटत होता. आपल्या घरच्या लोकांची आठवण करून देणारा तो प्रसंग होता त्यांच्यासाठी. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून आम्ही बाहेर पडलो. त्राते म्हणजे कोण? त्रयत्रायती हा संस्कृत धातू आहे मुलांनो आणि त्याचा अर्थ आहे रक्षण करणे. तर त्राता म्हणजे आपला रक्षक. हे सगळे खरे त्राते होते, लेखिका म्हणते. हे आमचे सगळे खरे रक्षक होते आणि त्यामुळे त्यांना राखी बांधून आम्ही तिथून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात मात्र आम्ही कायमचे गुरफटलो. त्या जागेहून आम्ही निघालो, मात्र त्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमसाठी अडकलो. बीज अंकुरत होतं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाच्या नात्याचं बीज अंकुरत होतं. त्याला मात्र हळूहळू आता धुमारे फुटणार होते. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यातील कारगिल आणि मग द्रासला आम्ही जायला निघालो. लेखिका सांगतेय, तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है असं तो म्हणाला. बढिया, कल फिर मिलेंगे. लेखिका म्हणाली त्याला, नहीं कल मैं नहीं रहूंगा, मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पड़े तो यहाँ जरूर आना. तो सैनिक लेखिकेला म्हणाला. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे तू परत आलास? या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहाँ था, मेरा बड़ी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ. जवळजवळ 36 तास तो मुलगा त्या बर्फामध्ये उभा होता, त्या प्रचंड गारठून टाकणाऱ्या वातावरणात उभा होता. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर? माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. लेखिका म्हणते की आपली ड्युटीची संकल्पना काय असते, व्याख्या काय असते? 10 ते 5 काम करणं ही आपली ड्युटीची व्याख्या असते. मात्र या ठिकाणी सलग 36 तास एकाच जागी, तेही गारठून टाकणाऱ्या कडाक्याच्या थंडीमध्ये, बर्फामध्ये उभं राहणं, अशी पण ड्युटी असू शकते? लेखिकेला आश्चर्याचा धक्का बसला. तो सैनिक त्यावर तिला हसून म्हणाला, मैडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों न लगे. तो हे इतक्या सहजतेनं तू कसं काय बोलतोस? या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षांचा मुलगा, मीच का किंवा मी इतका वेळ का उभं राहायचं, असा प्रश्न मिळायच्या आत ज्या मुलांनी
हे काम मला करायचंय, कारण हे माझं कर्तव्य आहे. माझ्या मातृभूमीचं, माझ्या आईचं शत्रूपासून रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे. हे उत्तर प्रश्न पडायच्या आतच त्यानं स्वतःला दिलेलं असतं आणि म्हणून इतकी खडतर ड्युटी सुद्धा तो अगदी सहजगत्या करत होता. लेखिका म्हणते 2006चा लडाख, म्हणजे बघा 2004ला लेखिका पर्यटक म्हणून गेलेली, त्यानंतर 2005ला ती 24 लोकांचा ग्रुप घेऊन गेली होती आणि त्यानंतरचं वर्ष म्हणजे 2006चा लडाख हा एक नवच रूप लेऊन समोर आला होता. आभाळ फाटलं होतं जणू. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. तुम्हाला माहिती असणार मुलांना की लेह लडाख हा जो प्रांत आहे याला बर्फातलं वाळवंट म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी पाऊस फार क्वचित पडतो. मात्र पाऊस ज्या प्रांताला पारखा आहे त्या ठिकाणी यावेळी प्रचंड पाऊस पडलेला होता. त्यामुळे तो प्रदेश ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नदी सदृश पाणी वाहत होतं. इतकंच नव्हे तर तिथल्या लडाखी मुलांना हे अप्रूप वाटत होतं, काहीतरी नवीन गोष्ट आपण पाहिली असं वाटत होतं. लेहला सुखरूप पोहोचलो लेखिका म्हणते, पण पुढील सगळे मार्ग मात्र बंद होते. एकच मार्ग उघडा होता, तो होता कर्नल झा. कारण सगळे रस्ते बंद झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न जेव्हा लेखिकेला पडला त्यावेळी त्या प्रश्नाचं निराकरण, त्या समस्येचं निराकरण करेल अशी एकच व्यक्ती लेखिकेच्या समोर आली आणि ती म्हणजे कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही तिने ठरवलं. दिमाग में डाल दिया था ना म्हणजे कर्नल झानी त्यांना सांगितलं होतं ना, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. आणि म्हणून ती म्हणते की उन्होंने मेरे दिमाग में डाल दिया था. म्हणूनच मी असं ठरवलं की त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. बरोबर 5 वाजता दिमाखदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर अतिशय प्रेमानं त्यांनी आमचं स्वागत केलं. आमची अडचण त्यांनी समजून घेतली, कारण मार्ग बंद झाले होते जोरदार पाऊस कोसळल्यामुळे. त्यामुळे त्यांनी आमची अडचण समजून कुठले मार्ग खुले आहेत याची चौकशी केली. मग ते म्हणाले, निसर्गापुढे आपलं काही चालत नाही, पण उदास होऊ नका. आपके हौसले बुलंद है. कार्यक्रमात बदल करा. आता आधी कारगिलला जा आणि 2 दिवसांनी तुम्ही कारगिल द्रास भाग पाहून येईपर्यंत इकडल्या भागातले रस्ते मोकळे होतील, मग इकडल्या भागी जा असं ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं. सगळे लोक चिंतातूर झाले होते लेखिकेच्या ग्रुपमधले, कारण आता सगळे पुढले रस्ते बंद आहेत, आपला उर्वरित प्रवास कसा व्हायचा या चिंतेनं त्यांच्या सगळ्यांच्या मनात मळभ दाटलेले होते. ते शंकित झालेले होते, साशंक झालेले होते. मात्र लेखिका परतल्यानंतर तिचा उजळलेला चेहरा पाहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्या शंकेचं निरसन नक्कीच झालेलं आहे, आपला प्रश्न जो आहे तो सुटलेला आहे. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणांकडे निघालो. कारगिल द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, 3 पीप, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटायला लागले. कारण लेखिकेचं हे सलग 3रं वर्ष होतं ना या सगळ्या ठिकाणांना भेट देण्याचं. त्यामुळे ती म्हणते की आता ती सगळी स्थळं मला परिचित वाटायला लागली. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर अतिशय जड अंतःकरणानं त्या जागांचा तिने निरोप घेतला. ते पुनरागमनाय च असे म्हणून, म्हणजे तिने त्या सगळ्या स्थळांना सांगितलं पुढल्या वर्षी मी परत येणार बरं का. रात्रीचे 10 वाजले होते परतीच्या प्रवासाला निघताना. आता तासाभरात लेहला पोहोचू तिने विचार केला आणि मग उद्या कुठे जायचं याची आखणी ते लोक करायला लागले. मात्र अचानक आमच्या गाडीला आणि आमच्या विचारांना देखील करकचून ब्रेक लागला. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला आणखी गडद करत, आणखी भयावह करत आम्हाला परत जायला सांगत होते. कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. पुढे जाणारा रस्ता जो आहे तो तुटलेला होता, कारण मधला पूल कोसळलेला होता. बाहेर मिट्ट काळोख होता, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली. रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढे जाणं दुरापास्त. अशा परिस्थितीमध्ये लेखिकेला एकच आधार दिसला आणि तो म्हणजे आर्मी पोस्ट. लेखिकेच्या सुदैवाने पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट म्हणजे TCP आहे असं त्या 3 लोकांनी लेखिकेला सांगितलं. ती त्यांना म्हणाली, भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाजत दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस आएंगे. आम्ही अशा प्रकारे त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली लेखिका सांगते. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. लेखिकेच्या सोबत जे लोक होते ते अतिशय घाबरलेले होते, कारण बाहेर काळा कभिन्न अंधार होता आणि रस्ते सगळे बंद होते, थंडी होती आणि आता पुढे काय हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर होतं. आम्ही सुद्धा लेखिका म्हणते धैर्याचा मुखवटाच चढवला होता, आम्ही सुद्धा उसनं अवसानच आणलेलं होतं. त्यामुळे तुम्ही गाडीतच बसा, मी आत्ता येतो असं सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. TCP वर पोहोचलो, म्हणजे ट्रॅफिक चेक पोस्टवर पोहोचलो.
भीती आणि थंडी यामुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी पहिल्यांदा सैनिकांनी तिथे गेल्यावर दिलं. आमचं उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलना एकदाचा फोन लागला आणि मग समोरून आवाज आला. कर्नल बोलते झाले, अरे कैसे हो आप, मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल आणि तुमची त्या युनिटमध्ये राहण्याची सोय होऊन जाईल. उद्या मी तुम्हाला परत संपर्क करतो. रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे कर्नलना माहिती होतं की हे लोक या भागात गेलेले आहेत आणि अजून ते परत आलेले नाहीयेत. म्हणून कर्नल झा यांच्या परतण्याची उत्सुकतेनं वाट पाहत होते. ते चिंता सुद्धा मनामध्ये व्यक्त करत होते की हे अजून का आले नसणार. आणि त्यामुळे लेखिका म्हणते रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, आमची पुढची सोय करून ठेवणारे कर्नल झा. काय दिसतं यातून? सेवा परमो धर्म. लष्कराबद्दल आमच्या मनात जी दिवसेंदिवस आत्मीयता आणि अभिमान दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होता, त्यामध्ये आमच्यावरील ऋणाचं आणखी एक नवीन गाठोडं जमा झालं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या, ज्यावेळी समोर उंच आणि दणकट असे मेजर आकाश हसत मुखानं सामोरे आले आणि म्हणाले, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे विचारण्याची सोय नव्हती, प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्यांप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. विजय मिळवून परत आलेल्या सैनिकांचं जसं स्वागत करण्यात यावं त्याप्रमाणे लेखिका आणि तिच्या बरोबरीच्या तिच्यासोबतच्या लोकांचं या सगळ्या सैनिकांनी स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा दिला, गरमागरम भजी खाऊ घातली, वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली, टेलिफोन आम्हाला लावून दिले, आपल्या लोकांशी बोलण्याची सोय केली. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से, मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए करने के लिए कुछ मौका तो दीजिए. ते सैनिक लेखिकेला म्हणाले. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. अतिशय प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य, म्हणजे ते सगळे सैनिक आधीच आपल्या कार्यामध्ये व्यस्त असताना त्यांनी हे आणखी जास्तीचं काम स्वतःहून आपल्या अंगावर घेतलं आणि आम्हाला आमचं इतकं आतिथ्य केलं. हे आतिथ्य त्यांनी केलेलं ठाई ठाई माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं. अतिथी देवो भव या तत्वाचं लेह लद्दाख सारख्या विपरीत परिस्थितीतल्या वातावरणात राहून सुद्धा कसोशीनं पालन करणारे हे सैनिक कुठे? आणि घरी कुत्रा असो वा नसो, पण आपल्या बाहेरच्या फाटकावर किंवा भिंतीवर बिवेअर ऑफ डॉग, कुत्ते से सावधान अशी पाटी लावणारे आपण आत्मकेंद्री संकुचित लोक कुठे? लेखिकेला लाजल्यासारखं झालं. स्वयं मधून कोहम असा निनाद उमटत होता. आतापर्यंत स्वयं म्हणजे स्वची जाणीव जी होती ती अतिशय तीव्र होती. मात्र आता या सैनिकांचं आदरातिथ्य पाहिल्यानंतर कोहम, कह अहम, मी कोण असा प्रश्न लेखिकेला पडायला लागला. आतापर्यंत स्वतःची जी ओळख होती ती विसरल्यासारखी झाली. कारण या सैनिकांच्या मनाच्या मोठेपणापुढे आपलं क्षुद्रत्व तिला तीव्रतेने जाणवायला लागलं. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलेलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची आम्हाला दरवर्षी परवानगी मिळत होती. 2007 साली, आता आपण 2007 साली आलेलो आहोत. लेखिका आणखी एक नवीन टीम घेऊन लेह लद्दाखला जाणार आहे. तरी 2007 साली नवीन कर्नल असतील ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी आधीच दिला होता. त्यांनी मागल्याच वर्षी 2006 मध्येच लेखिकेला सांगितलं होतं की पुढल्या वर्षी ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी कोणीतरी नवीन कर्नल इथे असणार, मी इथून दुसरीकडे ट्रान्सफर झालेला असेल. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील, असे प्रश्न लेखिकेच्या मनात रुंजी घालत होते. आम्ही कर्नल साहेबांच्या म्हणजे या नवीन कर्नल साहेबांच्या केबिन पर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल राणा यावेळी त्या खुर्चीवर स्थानापन्न झाले होते. कर्नल राणा. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलेलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल ते थोडे व्यथित होते. दिवसेंदिवस अलीकडे समाजामध्ये इंटरनेटमुळे किंवा मोबाईल फोन्समुळे जो काही या सगळ्या असल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सनी जो काही धुमाकूळ घातलेला आहे, तरुण पिढीच्या अगदी बाल मनांवर सुद्धा जो विपरीत परिणाम केलेला आहे, त्याबद्दल कर्नल राणा जे होते ते व्यथित झालेले होते. ते म्हणाले की आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं आमच्या सेनेतलं वास्तव यात जमीन अस्मानचा फरक असतो. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट आमच्या सैनिकांना कळते.
या मुलांची मानसिकता आता बदललेली आहे. सेनेमध्ये अलीकडे नवीन भरती होणारे जे तरुण आहेत त्यांची मानसिकता बदललेली आहे. या बदललेल्या मानसिकतेच्या मुलांना सांभाळत त्यांना खऱ्या अर्थाने सैनिक बनवणं, सगळ्या प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर त्यांना ठेवणं आणि केवळ मातृभूमीच्या रक्षणाच्या भावनेवरच आपलं मन केंद्रित करायला, एकाग्र करायला लावणं हे हल्ली फार जिकिरीचं, फार कठीण होत चाललंय. कर्नल राणा आपल्या लेखिकेला सांगत होते. ते म्हणतात पुढे की मला फार आनंद होतोय की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस, आता कर्नल झा मधला माणूस, कर्नल राणा मधला माणूस, हे सगळे जे इतर सैनिक होते त्यांच्या हाताखालचे, या सगळ्या सैनिकांमधली जी माणुसकी आहे ती पाहून सेनेतला माणूस, लेखिका म्हणते, आम्हाला आता कळायला लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडलं. 2004 साली लेखिका पर्यटक म्हणून गेलेली होती आणि त्यानंतर दरवर्षी तिने आपल्यासारख्या समविचारी लोकांचा एक समूह लेह लद्दाखला आणि तिथल्या सैनिकांचं वास्तव दाखवायला आपल्यासोबत नेलेला होता. 2008 साल बघता बघता उजाडलं आणि माझ्या वचनपूर्तीची वेळ आली. 2008 मध्ये ज्यावेळी लेखिका आपल्यासोबत एक समूह तिथे घेऊन जाते, त्यावेळी त्या समूहात एक भाग्यश्री नावाची मुलगी असते. ती लेखिकेला म्हणते, अनुमावशी, ह्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतोय का? द्रास, कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलुलिंगचा पहाड, या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यानंतर भारावलेल्या निस्तब्धतेचा, निशब्दतेचा भंग करत आमच्या बरोबर आलेली भाग्यश्री भावुक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं. तरीही मी विचारलं, कसला ग? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. तिचं स्वतःशीच बोलणं चालू होतं. ती पुढे म्हणाली, अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगर माथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतोय. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागतं की नाही? लेखिकेला आपण जे वचन या मातृभूमीला दिलेलं होतं की मी इथे 5 वर्ष या सैनिकांच्या त्यागाची जाणीव ज्यांच्या मनात निर्माण झालेली आहे, अशा दक्ष आणि सजग नागरिकांना इथे तुझ्या दर्शनाला घेऊन येईल. हे जे वचन तिने आपल्या मातृभूमीला दिलेलं होतं ते वचन खऱ्या अर्थाने सफल झालेलं आहे असं तिला जाणवलं. भाग्यश्री सारख्या भावनांनी भारलेले लोक ज्यावेळी तिने आपल्या सोबत पाहिले त्यावेळी तिला असं वाटलं की आपल्या इथे येण्याचं सार्थक झालेलं आहे. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श देखील नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध आलेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, त्यांच्या धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली, हे त्याचंच फलित. लेखिका म्हणते, याचसाठी केला होता अट्टहास ही भावना माझ्या मनात जागृत झाली. लेखिकेनी जे व्रत घेतलेलं होतं की पुढली 5 वर्ष मी इथे येणार आणि माझ्यासारख्या समविचारी लोकांना इथे आणून सैनिकांचं वास्तव जग दाखवणार, हे जग पाहिल्यानंतर त्या नागरिकांना सजग आणि दक्ष बनवणार, हे जे तिने ठरवलेलं होतं ते व्रत आज सुफळ संपूर्ण झालं होतं आणि हे भाग्यश्रीच्या उद्गारांवरून स्पष्ट झालेलं होतं. लेखिका म्हणते, गेल्या 5 वर्षांतला माझा हा प्रवास एक मात्र या काळात मला निश्चित जाणवलं की तिथे गेल्यानंतर आपला अहंकार, आपला बडेजाव, आपण प्रतिष्ठितपणाची चढवलेली आपल्यावर पुट जी असतात ती पूर्णपणे निखळून पडतात आणि सैनिकांच्या महानतेसमोर आपलं क्षुद्रत्व आपल्याला अगदी स्पष्टपणे जाणवत राहतं. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यांमध्ये भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहून सुद्धा ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि महत्वाचं म्हणजे ते टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येतो.
आपले सैनिक हे आपले हिरे आहेत. लेखिका म्हणते त्यांना आपण जीवापाड जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. लेखिका म्हणते की आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येतो आहोत, याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या माणसाला भेटायला येतात, याकरता आणखी मोठा सन्मान तो कोणता. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर कुशल ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा आणि वयाचा अधिकार आणि हक्क दोन्ही वापरून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मिशन बंद करू नका. इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा की आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला तुम्ही डगमगू नका. आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिक यांच्यामध्ये एक प्रकारचा भावनिक सेतू तुम्ही बांधत आहात, ते काम तुम्ही कधीही थांबवणार नाही. कुशल ठाकूर म्हणतात की जशी देशाला आमची गरज आहे, त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा तरुण रक्ताची गरज आहे, हुशार मुलांची आम्हाला गरज आहे. आणि त्यामुळे ते लेखिकेला विनंती करतात की तुम्ही हा जो भावनिक पूल बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे देशातल्या नागरिक आणि सैनिक यांच्या दोहोंमध्ये, ते काम तुम्ही कधीही थांबवू नका, कारण या कामाची अतिशय गरज आहे. सध्या वातावरणात नीरव शांतता होती. लेखिका म्हणते त्या शांततेचा भंग करीत मी आवेगाने म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू काही हळूच माझ्या कानात म्हटले, तथास्तु. भासच तो, पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला आणि माघारी वळले. ते ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांना सुद्धा तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच लेखिका त्या ठिकाणाहून परत फिरली. मात्र परत फिरताना तिने त्या सैनिकांना, भारतभूमीला आश्वासन दिलं की मी आता परत जातीये, पण परत जाते ते परत येण्यासाठी. मी दरवर्षी अशाच प्रकारची तुमच्या त्यागाला, तुमच्या समर्पणाला सलाम ठोकणारी, तुमच्याबद्दल निस्सीम आदर मनात बाळगणारी, विवेकी आणि देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाण असलेली, विचारशील असलेली अशी नागरिक मी नक्कीच बनेन. आणि इतकंच नाही तर तशी प्रेरणा, तसं बनण्याची प्रेरणा सुद्धा मी युवा पिढीला नक्कीच देईन, असं तिथल्या सैनिकांना आश्वासन दिलं लेखिकेने. आणि मग ती पुढे निघाली. ते सैनिक आपल्याला म्हणतात, लेखिका सांगते की माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना. ते सैनिक आपल्याला म्हणतात आपण तिथे गेल्यानंतर की ज्यावेळी तुम्ही इथून तुमच्या घरी परत जाण्यासाठी निघाल, त्यावेळी तिथे गेल्यानंतर आमची ओळख तुम्ही भारतवासियांना करून द्या आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. आणि त्यांना सांगा की तुमच्या सुरक्षित उद्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी आम्ही आपला आज पणाला लावतो आहे. आम्ही आपलं वर्तमान इथे तळहातावर शीर घेऊन लढण्यासाठी तयार ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, उगाच नाही कुसुमाग्रज म्हणत, काळोखातून विजयाचा ये पहाटचा वारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. अशा प्रकारे या पाठामध्ये लेखिकेने आपले भारतीय सैनिक कशा विपरीत परिस्थितीमध्ये, प्रतिकूल वातावरणात सुद्धा त्या प्रतिकूलतेशी झगडत उभे राहतात आणि किती तास ड्युटी केली याची पर्वा सुद्धा न करता तिथे ते केवळ आपल्या कर्तव्यावर आपलं लक्ष एकाग्र करून तिथे आपली ड्युटी बजावत राहतात. आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही आम्ही आज इतक्या सुरक्षितरित्या आपापल्या घरात राहतो आहे. आपण आणखी काही करू शकलो नाही तरी निदान या सैनिकांबद्दल आपल्या मनामध्ये आदराची भावना, सन्मानाची भावना नक्कीच बाळगू शकतो मित्रांनो. आणि इतकंच नव्हे तर आपल्या भारतभूमीला ज्या ज्या वेळी आपली गरज असेल त्या त्यावेळी तिचा एक सुपुत्र म्हणून तिच्या रक्षणासाठी धावून जाण्यासाठी आपण कटिबद्ध असू शकतो. एवढं आपण केलं तरी आपण आपला खारीचा वाटा उचलला असं होईल. हा पाठ इथे संपला आहे.